ची विद्यार्थिनी, शाळा शिवराय विद्यालय घाटलाकी. आजचा माझा विषय भारतीय संविधान हे जगातील महानतम ग्रंथांपैकी एक. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी ते तुमच्यासमोर एक अशा ग्रंथाविषयी बोलण्यासाठी उभी आहे जो मंदिरात नाही, मस्जिदमध्ये नाही आणि चर्चमध्ये सुद्धा नाही, पण तरीही कोट्यवधी भारतीयांच्या जीवनाला दिशा देतो. आणि तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान. मित्रांनो, जगात अनेक देश आहेत, अनेक कायदे आहेत, पण भारतीय संविधानाला जो मान मिळतो तो फार थोड्या ग्रंथाला लाभलेला आहे. आणि म्हणूनच अभिमानाने म्हणावंसं वाटते की भारतीय संविधान हे जगातील महानतम ग्रंथांपैकी एक आहे. भारतीयाचे महत्त्व केवळ त्याच्या मूल्यांमध्ये नाही तर विचारांमध्ये आणि दृष्टिकोनात सुद्धा आहे. मित्रांनो, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. धर्म वेगवेगळे, जाती वेगवेगळ्या, भाषा वेगवेगळ्या, पण या सगळ्या भिन्नतेतून एकता निर्माण करण्याचे काम हे भारतीय संविधान करते. सर्व नागरिक समान आहे हा विचार जगाला सांगणे खूप सोपे आहे, पण हा विचार कोट्यवधी लोकांच्या जीवनात उतरवणे हे फार धैर्य लागणारे काम आहे. आणि ते धैर्य भारतीय संविधानाने दाखवले आहे. या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिला, ज्यामुळे प्रत्येक भारतीय मोकळेपणाने जगू शकते, विचार करू शकते आणि प्रश्न सुद्धा विचारू शकते. पण मित्रांनो, भारतीय संविधान हे केवळ अधिकार देऊन थांबत नाही, तर ते आपल्याला मूलभूत कर्तव्यांची आठवण करून देते. कारण अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. भारतीय संविधानाचे आणखी एक महान वैशिष्ट्य म्हणजे ते समाज परिवर्तनाचे साधन आहे. अस्पृश्यता नष्ट करणे, स्त्रियांना समान हक्क देणे, दुर्बल घटकांचे संरक्षण करणे, हे सगळे विचार भारतीय संविधानातून पुढे आले आहेत. मित्रांनो, भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर ते जिवंत दस्तऐवज आहे. काळानुसार बदल स्वीकारण्याची क्षमता त्यामध्ये आहे आणि म्हणूनच ते आजही तितकेच उपयुक्त आहे जितके ते 1950 साली होते. आज जेव्हा आपण भारतीय संविधानाकडे पाहतो तेव्हा ते केवळ कायद्यांचे पुस्तक वाटत नाही, तर ते आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपण किती संविधानिक आहोत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करताना केवळ कायदे लिहिले नाही, तर त्यांनी सामाजिक न्यायाचा पाया घातला. आज जर आपण संविधान सभेतील चर्चा बघितल्या तर असे लक्षात येते की प्रत्येक कलमामागे दूरदृष्टी होती आणि प्रत्येक शब्दांमागे देशाबद्दलची काळजी होती. संविधानाचे पालन केवळ न्यायालयाचे काम नाही, तर ते रस्त्यावर, शाळेत, कार्यालयात आणि आपल्या वागण्यात दिसायला पाहिजे. मित्रांनो, आज जर आपण संविधानाचे मूल्य जपले तर आपल्या भारताला कोणीही कमजोर करू शकणार नाही. आणि जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर कोणताही ग्रंथ येऊन आपल्याला वाचवणार नाही. संविधानाची महानता केवळ त्याच्या कलमांमध्ये नाही, तर त्यामागे उभ्या असलेल्या मानवी देणवेत आहे. या देशाने गुलामगिरी अनुभवली होती, न्यायाचा शोषण होता, अस्पृश्यतेची झळ सहन केली होती, स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नकारलेला होता. या सगळ्या इतिहासाच्या राखेतून जेव्हा संविधान घडवले गेले तेव्हा ते फक्त राज्य चालवण्यासाठीचं पुस्तक नव्हतं, तर ते जखमांवरचं औषध होतं. आणि म्हणूनच भारतीय संविधान हे केवळ जुडावर नाही तर सुधारणेवर उभं आहे, शिक्षेवर नाही तर ते संधीवर उभं आहे. मित्रांनो, जगातील अनेक देशांनी आपली राज्यघटना ही क्रांतीनंतर तयार केली, पण भारतीय संविधान हे विवेकातून तयार झाले आणि संवादातून तयार झाले. मित्रांनो, संविधान फक्त संसदेत राहत नाही, तर ते समाजात सुद्धा राहते. ते फक्त न्यायालयात बोलत नाही, तर ते माणसात संवाद साधते. आणि म्हणूनच भारतीय संविधान हे जगातील महानतम ग्रंथांपैकी एक आहे. हे विधान गर्वाचं नाही तर जबाबदारीचं आहे. आणि ही जबाबदारी जर आपण जपली तर आपला संविधान हे केवळ महान नाही तर हे अमर राहील. शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर ते भारतीय आत्म्याचे प्रतिबिंब आहे. चला तर मग या महान ग्रंथाचा केवळ गौरव न करता
या महान ग्रंथाचा केवळ गौरव न करता त्यातील मूल्य आपण आपल्या जीवनात उतरवूया. भारतीय संविधान हे केवळ स्थिर नाही तर ते जिवंत दस्तऐवज आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.